होममेकर असलो म्हणून कला कधीच थांबत नाही. कला ही स्त्रीला उपजतच मिळालेली असते नाही का. फक्त काय असते ना की ती कला आपल्याला वेळोवेळी आठवत राहिली पाहिजे. वेळेनुसार आपण त्या कलेला एक चांगलं लेपण लावलं पाहिजे की जेणेकरून ती कलासुद्धा समृद्ध होईल आणि आपलं जीवनसुद्धा. तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप असं स्वागत. आता आधी मी बऱ्याचसे असे व्हिडिओ घेऊन आले की ज्यामध्ये मी रेडीमेड रंगोली जे की आता ट्रेंडिंगमध्ये आहे ते घेऊन आलेले व्हिडिओ. त्या व्हिडिओला तुमचा मिळालेला प्रतिसाद खूप अप्रतिम असा होता. परंतु आता त्याचबरोबर ना अशी एक ट्रेक घेऊन आले की ज्यामुळे आता रांगोळीचंसुद्धा आपल्याला झंझट राहणार नाही आणि दिसणारी रांगोळीसुद्धा ना खूप सुंदर अशी सुरेख दिसेल. तर पाण्यानेही पुसली न जाणारी अशी रांगोळी ती कशी बनवायची याची ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि तुम्ही बघून हे खरंच थक्क व्हाल की खरंच अशीसुद्धा रांगोळी बनवू शकते. तर आता या नेहमीच मी सांगत आले की या रांगोळीला जे की मेन इन्ग्रेडियंट म्हणू आपण जे घटक लागतात ना, तर मोस्टली कलर, ॲक्रेलिक कलर आणि OHP शीट. तर जी की पेंट मार्करने मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली असेलच की पेंट मार्करचा यूज करून आपण रेडी रांगोळी कशी बनवू शकतो. तर आता ही जी खाली तुम्हाला फ्लॉवरची डिझाईन दिसत आहे ना, तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती की पेंट मार्करचा, व्हाईट पेंट मार्करचा यूज करून कशी काढली. आणि तीसुद्धा त्याच्या बॅक साईडला आपण कुठल्याही रांगोळीचं कुठल्याही कलरचं बॅकग्राऊंड देऊन ती जी की रांगोळी आहे ती आपण सुंदर आणि अप्रतिम अशी ठेवू शकतो. आपल्या उंबरठ्यासमोर ठेवू शकतो, देवाऱ्यासमोर ठेवू शकतो किंवा पाटाच्या भोवतीसुद्धा ठेवण्यासारखी ही रांगोळी आहे. परंतु मला असं वाटलं ना की आता यामध्ये जर का आपण कलर फिलअप केले तर पण आता रांगोळी काढणं आणि मला माझ्या लाईफ याच्यामुळे ना काय म्हणू बिझी लाईफमुळे ना मुलांचं करणं, परत आता माझे एक्झाम आहे त्यामुळे त्याचं करणं आणि घरातलं सगळं हे खूप करून यूट्यूब चालवणं मला खूप थोडं हेक्टिक वाटत आहे. म्हणून म्हटलं छानशी ट्रिक काढावी जेणेकरून मलासुद्धा ते खूप युजफुल ठरली पाहिजे आणि बघणाऱ्यांना म्हणजे तुमच्यासारख्यांनासुद्धा ना हे ट्रिक युजफुल झाली पाहिजे. कारण त्या सण असतात, समारंभ असतात आणि आपण रांगोळी काढतोच. परंतु अशाच जर का रांगोळ्या आपण काढून ठेवल्या आणि ती कुठेही ठेवल्या, कशाही ठेवल्या, पाण्यात ठेवल्या तरीही त्या जसेच्या तशाच राहतील. मग त्यासाठी असंच काहीतरी शोधत होते आणि एक ट्रिक सापडले बरं का. करून बघितली, ट्राय केली आणि नंतरच तुमच्यासोबत शेअर करते. आता या रांगोळीमध्ये जे काही व्हाईट पेंट मार्करचा यूज करून मी जे काही हे रांगोळीचे आउटलाईन आधी काढून घेतले होते ना, तर त्यामध्ये मला कलर भरायचे होते. तुम्ही पहिली डिझाईन बघू शकता. त्यामध्ये मी खाली येलो, नंतर ब्ल्यू आणि वरच्या साईडला म्हणजे की पाकळ्या म्हणू आपण पेटल्स, त्याला मी रेड कलर दिला. किती सुंदर आणि अप्रतिम असं दिसत आहे. इव्हनली ना तुम्ही घरात असं डेकोरेशन करायसाठी सुद्धा ना ते यूज करू शकता आणि रांगोळीसाठी तर काही विचारूच नका. तर आता हे जे की मी मार्कर वापरत आहे ते ॲक्च्युली आहेत पेंट मार्कर, ॲक्रेलिकचे पेंट मार्कर यूज करू शकता तुम्ही यासाठी. आणि इतके अप्रतिम कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि ते दिसतातही इतके सुंदर. आणि परत त्याचं व्हाईट मार्करसोबत जे की कॉम्बिनेशन जमतं ना की जबरदस्त. तुम्ही जर काही खरं करून बघितलं ना तर तुम्ही म्हणाल की नाही आता रांगोळी काढायची मला झंझट नाही, एकदा मी काढेल आणि बस. आता हे बघू शकता तुम्ही मी काढलेलं वरचा आणि खालचे मी आधी 3 बॉर्डर काढून ठेवल्या होत्या माझ्याकडे उंबरठा पट्टीसाठी. तर त्यांना मी आता कलर करून घेते. आता हे कलर जेव्हा करतो ना आपण तर तेव्हा मी नेहमीच सांगते की आपला माइंड वापरायचा की आपल्याला कुठला कलर त्यामध्ये आवडेल, कुठला कलर चांगला दिसेल. तर मला असं वाटलं काहीतरी एक इनोव्हेटिव्ह करायचं, काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची म्हणून मी हे करत बसले होते. आणि खरं सांगते खूप छान आणि खूप मस्त झालं. म्हणून हा व्हिडिओ मी असंच रँडमली काढला होता. म्हटलं बघू जर जमलं तर शेअर करेल, नाही तर मग तसंच ठेवेल, नाही तर डिलीट करेल. पण तो छान जमलं आणि मी 1-2 जणांना दाखवलं तर त्यांनासुद्धा खूप आवडलं. तर त्यांनी गुढीपाडव्यासाठी माझ्याकडनं ती रांगोळी बनवून घेतली आणि म्हटलं चला आता आपणसुद्धा बनवू आणि शेअरसुद्धा करू. आता हे दोन डिझाईन माझ्या अशा रेडी झालेल्या आहेतच. आता तिसऱ्या डिझाईनमध्ये मला असं वाटलं की याच्यामध्ये ना थोडं काहीतरी वेगळं कलरिंग आपण किंवा मॅचिंग वेगळं करू.
तर मी जस्ट ट्राय करायचा प्रयत्न केला की यामध्ये कलर, मग आता जे खालचे जे की आहेत ना, तर मी ग्रीन कलर न भरता पूर्ण जे की पानाचे जे की हे असतात ना रेषा, तर शिरा म्हणू आपण त्याला, तर ते देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि हे बघा, असं सुंदर असे डिझाईन्स रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम अशा दिसत आहेत. आणि हे खरं सांगते, दिसायला जितक्या सुंदर आहेत, वापरायला तेवढ्याच चांगल्यासुद्धा आहेत. आणि दिसल्याबरोबर ना, म्हणजे बघितल्याबरोबर मनाला असं चांगलं वाटतं की खरंच असं वाटतं की खरोखर रांगोळीने काढलेल्या आहेत की काय. तर त्यामध्ये असं काही वाटत नाही की असं वेगळं काहीतरी यूज केलं आहे आणि थोडं नकलीपणासारखं वाटतं, असं काहीही वाटत नाही. इतकं दिसायला सुंदर दिसतं असं. तर तुम्ही बघू शकता की याचा कलर कॉम्बिनेशनसुद्धा किती छान झालं आहे. तुम्ही असा वेगवेगळा कलर यूज करून तुम्ही असं बनवू शकता. आणि यासाठी काही नाही, फक्त मी वापरलेत हे पेंट मार्कर की जे इझिली आपल्या स्टेशनरीमध्ये मिळू शकतं. तर तुम्हालाही जर का असे होममेकर क्रिएटिव्हिटी आवडत असेल, होममेकर लाईफ आवडत असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. एक छोटीशी कमेंटसुद्धा करायचा, जेणेकरून एक मोटिवेशन मिळेल आणि नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याचा आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा जो काही माझा उद्देश आहे, तो पूर्ण होण्याचा एक चांगला एक पॉईंट असू शकेल. आणि ही रांगोळी ना तुम्ही कशीही दुमडा, कशी याला हँडल करा. इव्हनली मी सांगते, तुम्ही रात्रभर जरी पाण्यात ठेवले ना, तरीसुद्धा या रांगोळीला असं काहीही होत नाही. तर अशीच आता पेंट मार्करची यूज करून रांगोळी कशी बनवायची, असेच काही व्हिडिओ मी आता अपलोड करेन आणि नवनवीन डिझाईन तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.